मी डॉक्टर अतुल साबळे, एबीएस न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आता आलो आहोत पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटातील धामणी या गावामध्ये। या ठिकाणचे काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की धामणी गावातील मतदार राजाचं काय म्हणणं आहे। मतदार राजाने असं ठरवलेलं आहे की या धामणी गावामध्ये ज्यांनी विकास कामं केलेले आहे आणि जे उमेदवार या धामणी गावच्या जनतेच्या सुखदुःखामध्ये हे सहभागी झालेले आहेत, त्यांचं सांत्वन केलेलं आहे, त्यांना आधार दिलेला आहे, अशाच उमेदवारांच्या पाठीमागे उभं राहायचं आणि त्यांनाच निवडून द्यायचं हे धामणी गावच्या मतदारांनी ठरवलेलं आहे। या ठिकाणी अजूनही काही धामणीकर आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की कशी आहे धामणी गावची परिस्थिती। धामणी गावची परिस्थिती अतिशय उत्तम आहे। खर तर राजकीय दृष्ट्या हे गाव सतत काँग्रेसच्या पाठीमागे राहिलेलं आहे। आमच्या गावातलं गेली 50 वर्ष देवेंद्र भाऊंनी नेतृत्व केलं जिल्हा परिषद लोकल बोर्डाचं। त्यानंतर हे गाव दत्तात्रय वळसे पाटलांच्या पाठीमागे राहिलं। या ठिकाणचं गाव हे वळसे पाटलांच्याच पाठीमागे आहे। कशी आहे धामणी गावची परिस्थिती? आदरणीय दत्तात्रय वळसे पाटील आणि ग्रामस्थ धामणी ज्या ज्या सुविधा आम्हाला धामणीकरांना आवश्यक होत्या त्या दत्तात्रय वळसे पाटील माजी आमदार यांनी दिल्या। तसाच वारसा नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी चालवला। त्याच्याही पुढे जाऊन बंटी पाटलांनी आमच्या गावासाठी खूप खूप मोठं योगदान दिले। याचे आम्ही रवी भाऊ, वामनराव जाधव सर आणि इकडे भाऊसाहेब करंडे भरपूर मंडळी साक्षीदार। विरोधक म्हणतायत की त्यांच्यावरती अन्याय झाला, याविषयी तुम्हाला काही त्यामध्ये तथ्य वाटतंय का? अन्याय हा अन्यायच असतो, ते त्यांच्या दृष्टीने त्यांना वाटतो अन्याय, पण आम्ही नाही अन्याय केला। गावाने काहीच अन्याय केला नाही। आमचा समस्त ग्रामस्थांचा पाठिंबा फक्त दादांसाठी असेल। भाऊ, तुम्ही कार्याध्यक्ष आहात, या निवडणुकीकडे कशा पद्धतीने पाहताय? या निवडणुकीकडे बघत असताना खरं म्हणजे निवडणूक ही लोकांचं ज्या भौतिक सुविधा आहेत त्या देणं, लोकांचा आर्थिक स्तर उंचावणं आणि शासनाच्या ज्या योजना आहेत, मग ज्या ग्रामपंचायतीच्या योजना असतील, पंचायत समितीच्या, जिल्हा परिषदेच्या, या योजना लोकांपर्यंत याव्यात आणि यासाठी ह्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असतात। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचं आहे आणि आमचे उमेदवार जे आहेत विवेक वळसे पाटील यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना अत्यंत प्रभावीपणे या परिसरामध्ये काम केलेलं आहे आणि त्यामुळे विकासाच्या जोरावर 100% लोक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे उभे राहतील। नामदार वळसे पाटील आणि खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी मंडळी काम करतोय। त्याच्यामुळे ह्या दोघांनीच, वळसे पाटील आणि खासदार आढळराव पाटील यांनी या परिसरामध्ये विकास केलाय। त्याच्यामुळे या दोघा नेतृत्वांनी दिलेला जो उमेदवार आहे त्याच्या पाठीमागे जनता 100% उभी राहील। या ठिकाणी पंचायत समितीचे देखील उमेदवार आहेत, त्यांच्याविषयी काय सांगाल? पंचायत समितीचे उमेदवार खरं म्हणजे तरुण तडफदार आहे। अंकिता जवळजवळ ग्रॅज्युएट झालेली मुलगी आहे। तिला बोलता सुद्धा छान येते, म्हणजे लोकांच्या समस्या सभागृहामध्ये पंचायत समितीच्या अत्यंत प्रभावीपणे ती मांडू शकते आणि आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे अंकिताचा 3रा राऊंड झाला असेल लोकांचं दर्शन घ्यायला। त्याच्यामुळे एक प्रभावी आहे। सुखदुःख छोटी असून सुद्धा खूप सुखदुःखामध्ये सहभागी झालेली आहे आणि अंकिता वाळुंज ही सुद्धा 100% निवडून आल्याशिवाय राहणार नाही। आपल्या सोबत जिल्हा परिषदेचे जे उमेदवार आहेत विवेक वळसे पाटील, त्यांच्या सुवेद्य पत्नी राणीताई आहेत। राणीताई, आता तुम्ही घरोघर फिरताय, मतदारसंघ पूर्ण पिंजून काढलाय, दादांविषयी लोक भरभरून कौतुक करतायत, त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? दादांसाठी चांगला प्रतिसाद मिळतोय। असं कोणी म्हणत नाही का दादांनी हे काम केलं नाही, ते काम केलं नाही। प्रत्येक गावागावात जावा, सगळ्यांच्या तोंडातून आहे का दादांनी आमच्यासाठी खूप काय केलेलं आहे आणि सर्वांच्या सुखदुःखात दादा असतात, ते सर्वात महत्वाचं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतंय का सगळी जी आपली माणसं त्यांनी हे केलेत, जोडलेत, तर त्यांचा प्रतिसाद इतका छान आहे की ते नक्की विजयीच होते। ताईंना देखील खात्री आहे। आपल्या सोबत अंकिता वाळुंज यांच्या आई देखील प्रचारासाठी फिरतायत। आपण पाहू शकतोय की मतदार राजा देत असलेला प्रतिसाद हा अतिशय उत्तम आहे, हे या ठिकाणी सांगितलं जाते। डॉक्टर अतुल साबळे, एबीएस न्यूज मराठी, धामणी, आंबेगाव।